पोलं जाते आणि अनेक लोकांचं असं मत आहे की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. मुंबईतल्या अंधेरी पूर्व येथील ओल्ड नगरदास रोडवरच्या मुंबई महापालिका शाळेतल्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचं नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिसून आलं. या शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असून त्याच इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. शाळेची इमारत 60 वर्ष जुनी असून इमारतीच्या अनेक भिंतींना तडे गेलेत. या शाळेचा स्लॅबही कोसळलेला असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. अत्यंत परिस्थिती वाईट आहे. कधीही कोसळतात. हा बिल्डिंगला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि बिल्डिंगची हालत गंभीर आहे. कोणी दखल घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे जे शिक्षण विभाग आहे ते मोठा थापा मारतात. 27 आयटम मुलांना देतात. ते दिलं पाहिजे. मी त्याचा विरोध करत नाही, पण त्यांना चांगला क्लासरूम द्या हो. धोक्यात आहे 700 मुलं. कधी काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना पूर्ण व्हिडिओ बनवून अधिवेशनात देणार आहेत की इथे काही जर झालं तर ह्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिके शिक्षण विभागाची पूर्णपणे राहील. आणि आणखी एक धक्कादायक बातमी.